जगातील सर्वात विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख असून त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाची निर्मिती केली असल्याचे हरिभक्त परायण प्राध्यापक गणेश महाराज शिंदे यांनी पानगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि सकल संत चरित्र ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती दिनी उपस्थितांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य गाथा पारायण दरम्यान सांगितले। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पानगाव येथे शुक्रवार दिनांक 12 पासून अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 14 एप्रिल म्हणजेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन, या दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक सप्ताह समिती व गावकरी मंडळ यांनी सप्ताहाच्या भव्य सभा मंडपात डॉक्टर आंबेडकरांची 133वी जयंती साजरी केली। यावेळी हरिभक्त परायण प्राध्यापक गणेश महाराज शिंदे यांनी बाबासाहेब हे कोणा एका जाती धर्माचे नव्हते, त्यांना कोणी एका जातीत बांधण्याचा प्रयत्नही करू नये, त्यांनी अखंड मानव जातीच्या कल्याणाकरिता कार्य केले आहे। शिका, संघटित व्हा आणि आपले अधिकार मिळत नसतील तर संघर्ष करा असं सांगतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रेष्ठ संविधानाची निर्मिती केली असल्याचे शिंदे यांनी पानगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि सकल संत चरित्र ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या हजारो भाविक भक्तांना सांगितले। यामुळे सप्ताहाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून सार्वजनिक सप्ताह समिती व गावकरी मंडळाने सर्व धर्म समभावाचा आदर्श निर्माण केला आहे। गाव माझा न्यूज करिता विष्णू आचार्य, रेणापूर, लातूर।